वेलकम स्टुडंट्स टू चॅनल व्हिजन MPSC. आणि स्टुडंट्स, आज आपण काही करंट अफेअर्स, इम्पॉर्टंट करंट अफेअर्स जे की येऊ शकतात. मी शुअर शॉट सांगतो, ऑलमोस्ट इथे 10 करंट अफेअर्स असतील आहे. तर पुढच्या PSIच्या एक्झाममध्ये यातले एक दोन तीन तरी भेटू शकतात. असे हे करंट अफेअर्स आहेत. असे मी कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करत राहणार इम्पॉर्टंट करंट अफेअर्सचे पण. ठीक आहे. तर पहा, 15 मार्क्ससाठी PSI एक्झाम्समध्ये हे विचारले जातात फ्रीमध्ये करंट अफेअर्स. आणि गाईज, मला फक्त कमेंट सेक्शनमध्ये एक कळवा की कसं आहे, मराठी टायपिंग आणि ते करणं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम जात आहे थोडा. म्हणून हे स्लाईड्स इंग्लिशमध्ये असल्या तर तुम्हाला काही हरकत आहे का? आणि तुम्हाला हरकत असेल तर मी खरंच एफर्ट्स करून ते मराठी टाईप करून घेईल. बट तुम्हाला काही फरकत नसेल, कारण की मी एक्सप्लेन तर मराठीतच करणार आहे. आणि आपल्या एक्झाममध्ये पण एक इंग्रजीत वाक्य असते आणि त्याच्यानंतर मराठीत एक्सप्लेन केलेलं असते. म्हणून आपल्याला असं हार्ड तर काही जायला नाही पाहिजे. पण तरी तुमची प्रतिक्रिया मला आवश्यक आहे. तुम्हाला जसं सोयीस्कर जाईल तसं आपण अपलोड करू. तर स्टार्ट करू आता आपण करंट अफेअर्सला डिस्कस करणं. फक्त मला सजेशन करा की तुम्हाला टाईप जे स्लाईड आहे ते कशी पाहिजे, मराठीत पाहिजे की इंग्लिशमध्ये असली तरी चालेल. सो आंबेडकर बर्थ ॲनिव्हर्सरी टू बी ऑब्झर्वड ॲज वॉटर डे इन द कंट्री. म्हणजे आंबेडकरांची जी जन्मदिवस आहे, जी जयंती आहे, ते वॉटर डे आपल्या भारतात वॉटर डे म्हणून सेलिब्रेट होणार. तर खूपच इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. म्हणजे तुम्ही या क्वेश्चनला एक लक्षातच ठेवा की वॉटर डे म्हणून साजरी होणारी जयंती कोणाची राहील? बाबासाहेब आंबेडकरांची. 14 एप्रिलला असते, सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कारण की हे का बरं त्यांनी डिसाईड केलं, कारण की बाबासाहेबांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे वॉटर रिसोर्स मॅनेजमेंटसाठी भारतात. कारण की आतापर्यंत आपल्याला असं वाटत होतं बाबासाहेबांनी संविधान बनवलं आहे, पण बाबासाहेबांनी याच्या व्यतिरिक्तही खूप काही कॉन्ट्रीब्युशन दिले आहेत. जसे वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट, जो हुड प्रकल्प आहे ओडिसामध्ये, आय थिंक ते त्या प्रकल्पाचं जे मॅनेजमेंट होतं ते सर्व बाबासाहेबांनी केलं होतं. असंच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि अन्य काही गोष्टी आहेत, ह्या सर्व बाबासाहेबांच्या प्रयत्नातून आलेल्या आहेत. तर हे तर नंतर डिस्कस करता येईल. तुम्ही एक लक्षात आहे, वॉटर डे बाबासाहेबांच्या जन्मदिवसाला संबोधित करण्यात येईल. केरला लॉन्चेस मोबाईल ॲप्स टू फाईट करप्शन. केरला जे गव्हर्नमेंट आहे, स्टेट गव्हर्नमेंट, यांनी एक व्हिसल नाऊ म्हणून एक रायझिंग केरला अँड व्हिसल नाऊ म्हणून एक दोन ॲप्लिकेशन लॉन्च केले, जे की करप्शन फाईट करण्यासाठी तुम्ही तिथे कंप्लेंट करू शकता. वोला डेस्मॉन्ड फर्स्ट कॅनेडियन वुमन ऑन बँक नोट. ते एक कॅनेडियन वुमन, जसं आपल्या नोटवर गांधीजींचा फोटो असतो तसं कॅनडाच्या नोटवर आता व्हिओला डेस्मॉन्ड या फर्स्ट कॅनेडियन म्हणजे वुमन असतील, ज्यांच्या बँक नोटवर फोटो येईल. ठीक आहे. $10 बिल आहे, म्हणजे $10 नोट त्यांची जी आहे त्याच्यावर हे फोटो येईल. विराट कोहली जो आहे हा फर्स्ट कॅप्टन बनला आहे 3 डबल सेंचुरी मारणारा. तर हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन बनतो, वरचा पण इम्पॉर्टंट, म्हणजे याच्यात जे डिस्कस होतील ते सर्व इम्पॉर्टंट आहे. तर एवढं लक्षात ठेवा की 3 डबल सेंचुरीज मारणारा कॅप्टन फर्स्ट विराट कोहली झाला आहे. त्याच्यानंतर प्रणब मुखर्जी लॉन्चेस कैलास सत्यार्थीज 100 मिलियन फॉर 100 मिलियन कॅम्पेन. सो 100 मिलियन फॉर 100 मिलियन कॅम्पेन हे कोणाचं आहे हे लक्षात ठेवा. कैलास सत्यार्थी, जे की बचपन बचाव आंदोलनाचे करते धरते आहेत. आणि त्यांची फाउंडेशन पण आहे, चिल्ड्रन्स फाउंडेशन. ते याला लॉन्च कोणी केलं? प्रणब मुखर्जी, आपले राष्ट्रपती यांनी. आणि मेहबूबा मुफ्ती फ्लॅग्स ऑफ फर्स्ट चिल्ड्रन स्पेशल ट्रेन इन व्हॅली. तर व्हॅलीमध्ये ज्या जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री आहेत, मेहबूबा मुफ्ती यांनी एक स्पेशल चिल्ड्रन ट्रेन लॉन्च केली. तर एवढं लक्षात ठेवा की जम्मू काश्मीरमध्ये, तर आपल्याला हे विचारण्यात येऊ शकतं. आणि राजस्थानने जे अम्मा कॅन्टीन, जसं तामिळनाडूमध्ये अम्मा कॅन्टीन योजना होती, मील स्कीम गरिबांना देण्यासाठी, तिथं अन्नपूर्णा रसोई म्हणून ही स्कीम स्टार्ट केली. अम्मा कॅन्टीन टाईप आहे ती, त्याला नाव आहे अन्नपूर्णा रसोई, आणि राजस्थान गव्हर्नमेंटने हे सुरू केली. त्याच्यात जे गरजू लोक आहेत त्यांना 5 रुपयात ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता भेटेल 5 रुपयात, आणि लंच किंवा डिनर 8 रुपयात भेटेल फक्त. ठीक आहे. आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री कोण आहे? वसुंधरा राजे. जो राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज बिल आहे तो लोकसभेत पास झाला. तो जे पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज आहेत, ठीक आहे, त्यांचा जो बिल होता तो लोकसभेत पास झाला. एवढं लक्षात ठेवा. हिमाचल फर्स्ट सायबर क्राईम पोलीस स्टेशन ओपन्स इन शिमला. तो हिमाचल प्रदेशमध्ये जे आहे फर्स्ट सायबर क्राईम पोलीस स्टेशन ओपन करण्यात आले, ते कुठे? शिमलामध्ये. एवढं लक्षात ठेवा.
त्याच्यानंतर प्रियंका चोप्रा जी आहे ही फर्स्ट इंडियन बनली पॅन्टिनीचा ग्लोबल ॲम्बॅसिडर म्हणून. तर कोणती हिरोईन? प्रियंका चोप्रा, पॅन्टिनीचा ग्लोबल ॲम्बॅसिडर. आणि डेड झोन कुठे डिस्कवर करण्यात आला? एक डेड झोन डिस्कवर करण्यात आला आहे, तो आला आहे बे ऑफ बंगालमध्ये. तर तुम्हाला हे विचारण्यात येऊ शकतं की डेड झोन नावाचं एक एरिया जिथं ऑक्सिजनच नाही आहे आणि तिथं कोणती मायक्रोबायल प्रोसेस पण नाही होत असा, आणि तिथं जे आहे नायट्रोजन वॉस्ट तिथून रिमूव्ह करण्यात आलेलं आहे, नायट्रोजन फ्रॉम द ओशन, अँड सायंटिस्ट इन्क्लुडिंग दोज फ्रॉम इंडिया. तर आपली इंडियन सायंटिस्ट पण इन्वॉल्ड आहे त्या गोष्टीमध्ये, जिथं डिस्कवर केलं त्यामध्ये. म्हणजे तर कुठे डिस्कवर केलं आहे? बे ऑफ बेंगॉलमध्ये. नाव काय त्याचं? डेड झोन. ठीक आहे. ऑलमोस्ट 60,000 स्क्वेअर किलोमीटर्स म्हणजे 60,000 चौरस किमी हा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी अफेअर्स लॉन्चेस वेबसाईट फॉर हज पिलग्रिम्स. तो हज पिलग्रिम्स जे आहेत, जे हजला लोक जातात, त्यांच्यासाठी एक www.haj.gov.in हे वेबसाईट लॉन्च झालेली आहे. ही कोणी लॉन्च केली? मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी अफेअर्स. तर तुम्हाला आणि हिंदी, उर्दू आणि इंग्लिशमध्ये वेबसाईट राहील. तर 3 गोष्टी लक्षात ठेवा. मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी अफेअर्सने लॉन्च केली कशासाठी? हज पिलग्रिमेजसाठी, आणि haj.gov.in हे याचं नाव आहे. आणि हिंदी, उर्दू, इंग्लिश या 3 भाषेत ते लॉन्च झाली. ठीक आहे. तर या व्हिडिओला पॉज करून तुम्ही नोट डाऊन पण करू शकता करंट अफेअर्स. असेच इम्पॉर्टंट करंट अफेअर्सचे व्हिडिओ मी घेऊन येईल. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांना रेफर करा, शेअर करा. आणि काही इम्पॉर्टंट ज्या सब्जेक्ट्स आहेत, जसं राज्यव्यवस्था झालं, जिओग्राफी, हिस्ट्री, याचे पण इम्पॉर्टंट आणि एकदम शॉर्ट अँड स्वीट नोट मी तुम्हाला आता प्रोव्हाइड करणार. थोडा मी काही 5-6 दिवस अपलोड नाही करू शकलो, आता कंटिन्यू मी काही व्हिडिओज अपलोड करून देईल तुमच्यासाठी इम्पॉर्टंट बिफोर PSI एक्झाम्स. तो थँक्यू गाईज, दिस इज सम्राट सायनिंग ऑफ. थँक्यू.